अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज नाशिक दौऱ्यावरती आहेत। यावेळी बोलताना त्यांनी दिलीप बनकरांना 81,000 मतांनी विजयी करण्याचं आवाहन केलंय, तर त्यांना मंत्रिपद देण्याचं आपण बघणार असल्याचंही ते म्हणतायत। दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्या विरोधकांनाही प्रत्युत्तर दिलंय। पुढे दिलीप काका, कुठली निराशा हताशपणा सोडून द्या, जनता तुमच्याच पाठीमागे आहे आणि आतल्या छोट्या हालचाली करू नका। आतापर्यंत तुम्ही हाक दिलीत काही येणार हो, फक्त काकाने हाक मारावी, बरोबर ना? लोकसभेला इथे आपण पिछाडीवरती आहोत। किती आधाराने पिछाडीवरती मतदारसंघात? किती आधाराने पिछाडीवरती आहोत या मतदारसंघात? 18,000 पिछाडीवरती आहोत। हे का आपला नवीन नाही, पण काकाचं काम दादाच्या आशीर्वादातून या मतदारसंघामध्ये एवढं आहे। 18चा आकडा उलटा करून समजलं, इतक्या मताधिक्याने तुम्ही काकाला निवडून द्या, बाकी माझ्यावर सोडा। जय हिंद, जय महाराष्ट्र। की कांद्याची झालेली निर्यात बंदी, घसरलेले भाव, या साऱ्याचा परिणाम कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मनावरती खूप मोठ्या प्रमाणावरती झाला। हे काही या वेळेला झालं होतं असं नाही, पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा निर्यात आयात वेगवेगळे धोरणं कधी ना कधी बदलली गेली, पण यावेळेला मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फटका खूप मोठ्या प्रमाणावरती बसला आणि त्याच्याबद्दलची असलेली भावना ही लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने स्पष्टपणाने कुठेतरी बाहेर आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।